भुसावळ शहरातील यावल रोडवरील गांधी पुतळ्यासमोर काँग्रेस कमिटीतर्फे आदिवासी विकास मंत्री नामदार के.सी. पाडवी हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना भुसावळ येथे शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहराध्यक्ष रवींद्र निकम, महिला काँग्रेस अल्पसंख्याक विभाग, मागासवर्गीय विभागातर्फे त्यांना भेट देऊन त्यांचे फुलगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात आले। या प्रसंगी शहराध्यक्ष रवींद्र निकम, शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुनव्वर खान, सलीमभाई गौडी, मागासवर्गीय विभागाचे प्रदेश संयोजक भगवान मेंढे, शहर सरचिटणीस शैलेश अहिरे, शैलेंद्र नंदनवारी, संजय भालेराव, महिला जिल्हा उपाध्यक्ष राणी खरात, महिला शहर अध्यक्ष रेखाताई सोनवणे, सुजाता सपकाळे, सपना पगारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच नामदार के.सी. पाडवी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सर्व अडचणी जाणून घेतल्या आणि कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी सर्व सहकार्य करणार असल्याचेही यावेळी म्हणाले आहे। खबर 24 एक्सप्रेस करिता आकाश ढाके, भुसावळ। शहर काँग्रेस कमिटीतर्फे माननीय नामदार के.सी. पाडवी साहेब आदिवासी मंत्री आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असताना जिल्ह्याची आढावा बैठक घेऊन त्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सर्व कार्यकर्त्यांचे एक अभ्यासिका म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आणि शहर काँग्रेस कमिटीतर्फे आज भुसावळ येथे रावेर येथे जात असताना भुसावळ येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ माननीय नामदार के.सी. पाडवी साहेब यांचं शहर काँग्रेस कमिटीचे तर्फे व महिला काँग्रेस, अल्पसंख्याक काँग्रेस, मागासवर्गीय विभागामार्फत आज त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आणि त्यांना काँग्रेस पक्षाच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत, पुरुष कार्यकर्ते आहेत, तरुण आहे, बेरोजगार आहेत याबद्दल माहिती देऊन त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आमचं निवेदन माननीय नामदार के.सी. पाडवी साहेबांनी अत्यंत आदरपूर्वक सन्मानपूर्वक ऐकून घेतलेलं आहे आणि त्यांनी नक्कीच आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, तुम्ही मुंबईला या, अनेक महिलांच्या अनेक योजना असतील, कार्यकर्त्यांच्या असतील त्या संपूर्ण करण्याचं काम माननीय आदिवासी मंत्री नामदार के.सी. पाडवी साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस जे आहेत त्या विषयाबद्दल